सामन्याला तो सुरुवात. सामना क्रमांक 5 पीसीसी पाचपायरी विरार वर्सेस आई गावदेवी पालिवली या दोन संघादरम्यान लढत ही मैदानाच्या आतमध्ये आपण बघणार आहोत. यानंतर होणारा सामना अर्नाळा वर्सेस गुरुनाथ 11 वाण्याचा पाडा या दोन संघादरम्यान लढत आपण बघणार आहोत. यानंतरचे जेवढे सामने होतील ते प्रत्येकी 2-2 षटकाचे होणार आहेत, हे लक्षात घ्या. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकता पीसीसी पाचपायरी विरार या संघाकडनं. कोण आहे बॉलर? चला, पाचपायरी संघ आपला 12th मॅन पाठवून द्यायचा आहे. दिपेश हा मात्र फलंदाज आपण बघतोय. नॉन स्ट्राईक एंडला गणेश चौधरी हा फलंदाज आपण बघू शकतायत. दिपेश पहिला चेंडू यावेळेस आपण होऊ शकतायत. एसटी रक्षकाच्या माध्यमातून थोडीशी गपलत आणि तदनंतर बाईकच्या रूपाने ही एक धाव पळून काढली जाते. एक धाव ही स्कोर कार्डवर अवांतरच्या रूपाने सांघिक खातं ओपन केले जाते 1 या धावसंख्येवर. बॉलर्स नेम प्लीज. संजय गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर पद्धतीने अँगलने चेंडू बाहेर जात असताना हे नॅचरल अँगल आहे. डावखोऱ्या त्याच्या गोलंदाजाकरिता मात्र हे नॅचरल अँगलने टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेमध्ये जातोय आणि निघून गेलाय डॉट बॉल. अर्थातच आतापर्यंत 1 धाव ही स्कोर कार्डवर लागले गेले आहेत. 2 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. ऑन साईडला चेंडूला वळवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉटमिडॉनच्या रिझन मध्ये थोडीशी गफलत आणि गफलतीचा परिणाम एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी धावलाय. थोडीशी फेकी बघायला गेली ती व्यवस्थित नाहीये, परंतु बॅकअप आहे शॉर्ट पॉइंटच्या डिव्हिजन मध्ये आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 3 या अंकांवर. 3 रन्स ऑन कार्ड. नक्कीच 2023 हे वर्ष आपण बघितलं खूप चांगल्या पद्धतीने टेनिस क्रिकेट हाताळलं गेलं. कारण की यंदाचा हंगाम असा आहे ना की जवळजवळ आपण 5 वर्ष मागे गेले तर नक्की 6 महिने फक्त टेनिस क्रिकेट हाताळायचं जायचं, परंतु आता मात्र 12 महिने अगदी मात्र 365 दिवस हे क्रिकेट हाताळलं जात आहे. कारण की पावसाला मात्र येतोय तेव्हा मात्र रबर क्रिकेट मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात आणि रबर क्रिकेटच्या स्पर्धा सुद्धा आता मात्र 50,000पासून तर 1 लाखापर्यंत आपण बघू शकतायत. एवढं क्रेज आहे आता क्रिकेटचं. म्हणजेच काय तर आपण 1G पासून 5G पर्यंत गेलोय आणि जिथून मात्र हा प्रवास खालच्या दिशेने नाही तर वरच्या दिशेने जात असताना आपण बघू शकतायत. कारण की जे क्रिकेट आज भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा जाऊन पोहोचलंय. शारजा कतारच्या मैदानावर मात्र टेनिस क्रिकेटने फ्लाय घेतले, झेप घेतले असंच म्हणावं लागेल. आज वेगवेगळ्या एक षटकांचा खेळ अद्यावत होतो. 1 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. प्रथमतः फलंदाजी करताना आई गावदेवी पालिवली हा संघ जाऊन पोहोचलाय 4 या अंकांवर. 4 रन्स ऑन कार्ड, 4 धावा. खूप चांगल्या पद्धतीने संजय याने गोलंदाजी केली आणि पहिल्या षटकामध्ये थोडंसं जखडून ठेवलं, बंधनात ठेवलंय असंच म्हणावं लागेल. कारण की पहिल्या षटकामध्ये आल्या 4 धावा. पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, चौथा चेंडू डॉट बॉल, 5वा चेंडू सिंगल आणि 6वा चेंडू डॉट बॉल. असं एकंदरीत आपण बघू शकतात हे षटक हाताळलं गेलंय संजयच्या माध्यमातून. दुसरं षटक हाताळण्याकरिता श्रेयश या गोलंदाजाला आणलं गेलंय. बघायचं इथून धाव्यांची गती वाढवावी लागेल. कारण की मी म्हटलं होतं की इथून जर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन धावा हव्या असतील तर तुम्हाला कमीत कमी 25 धावेपर्यंत मजल मारावी लागेल या मैदानावर. कारण की आजच्या दिवसामध्ये चेंडूंची क्वालिटी थोडीशी चेंज केली गेली, त्या कारणासह धावेंचा वेग थोडासा मंदावला आहे.
परंतु जर तुमच्यामध्ये फलंदाजी चांगली असेल, चांगली टेक्निक असेल, तर या अगोदर ज्या पद्धतीने विशालाने खेळी केली त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही खेळ आकारू शकता. परंतु बघायचं आहे इथून कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल. चला, अर्नाला संघ उपस्थित झाला असेल तर आपण कृपया रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे. अर्नाला संघ, चला थोडीशी घाई करा, जास्त वेळ घेतायत. कुठल्या तरी एका क्षेत्ररक्षणाने क्षेत्ररक्षण सजवा, विनंती असेल. गोलंदाजी मार्कवर श्रेयश आणला जातोय ओव्हर द विकेटने. पॅडलाईनला चेंडू आदळला जातोय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव आणि एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरी धावेनिशी थेंबे थेंबे तळेसाचे, त्या पद्धतीने एक धाव स्कोर कार्डवर अर्जित होईल आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 5 अंकांवर. 5 रन्स ऑन कार्ड, 5 धावा. आज सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना झाला, त्यामध्ये वैभव हा पहिला गोलंदाज ठरला गेला आजच्या दिवसातून, ज्याने मात्र विकेट हॅट्रिक मिळवण्याचा कारनामा बघायला मिळाला आणि खूप चांगल्या पद्धतीने आजच्या दिवसातील बेस्ट सामना म्हणायचा झाला तर यस, आईगावदेवी आंबराई वर्सेस यशवंत स्मृती रानाळ. काय जबरदस्त पद्धतीने तो सामना रंगला. 18 चेंडूंमध्ये 18 धावा डिपेंड केल्या गेल्या. पाईडलाईनला चेंडू आदळला जातो, चेंडू निघून जातो डीप स्कोर लेगच्या रिझनमध्ये. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेसाठी वळाले दोन्ही फलंदाज आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 7 या अंकांवर. 7 रन्स ऑन कार्ड. आई गावदेवी पालिवली वर्सेस आपण बघू शकता तर सामना क्रमांक 5 PCC 5 पायरी विरार. 5 पायरी विरार हा संघ मात्र क्षेत्ररक्षण करत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडूला वळवलं जात आहे. डीप स्कोर लेगच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एकच धाव. दुसऱ्या धावेसाठी वळाले दोन्ही क्षेत्ररक्षक आपण बघू शकतात, परंतु दोन्ही फलंदाजामध्ये तफावत आणि त्यानंतर आपण बघतोय धावचीच्या रूपाने बाद व्हावं लागेल फलंदाजाला. आणखी एक फलंदाज तंबूच्या आशाला पहिला धक्का आई गावदेवी पालिवली या संघाला. खेळल्यात 8 रन्स ऑन कार्ड, 8 धावा. खूप चांगल्या पद्धतीने आपण बघू शकतात ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच धावचीच्या रूपाने बाद व्हावं लागतंय. गणेशाच्या खेळीला पूर्णविराम. नवीन फलंदाज संजय चौधरी हा फलंदाज आपण बघताय. बघायचं आई गावदेवी पालिवली संघांमध्ये एक विचार करायचा झाला तर वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये जवळजवळ 3 ते 4 संघ खेळताना बघायला मिळतात, परंतु इथे आज एक गाव एक फॉर्मॅट आहे आणि या फॉर्मॅट मधनं एक स्ट्रॉंग संघ पुढे येतोय. परंतु आतापर्यंत थोडंसं बघायचं झालं तर धावेंच्या बाबतीमध्ये कमीपणा आलाय, कारण की आतापर्यंत 1.3 चेंडूचा खेळ झाला आणि धावफलक 8 या अंकांवर जाऊन पोहोचलाय. 8 रन्स ऑन कार्ड, 8 धावा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा श्रेयश, यावेळेस ओव्हर द विकेटने. पाईडलाईनला चेंडू आदळला गेलाय, इंटू द गॅप खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड विकेटच्या रिझन मध्ये एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेसाठी वळालेत. स्ट्राईक एंडला थ्रो केला गेला आणि 2 धावा परिपूर्ण आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 10 या अंकांवर. 10 रन्स ऑन कार्ड, 10 धावा. नक्कीच 10 या आकड्याने बरंच काही दिलंय आज इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. म्हणायचं झालं तर भारत या संघाकडनं वयाच्या 14व्या वर्षी ज्याने मात्र पदार्पण केलं आणि तिथून मात्र शून्यापासून जो प्रवास स्टार्ट झाला तो प्रवास आज तागायत आपण बघू शकतायत खूप चांगल्या पद्धतीने. आणि तिथून आपण बघतोय गॉड ऑफ क्रिकेट जन्माला आला. सचिन रमेश तेंडुलकर यांना आपण बघितलंय. फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेस पुन्हा एकदा झेल सुटला जातोय. आज बरेच झेल मात्र सोडले गेले सकाळच्या सत्रामध्ये आणि इथे कॉन्सन्ट्रेटला अर्थातच दुहेरीला तिहेरीमध्ये कन्वर्ट केले गेलंय आणि चौथ्या धावेसाठी सुद्धा वळालेत आणि मला वाटतं हा न करता करता चौथी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते. खराब क्रिकेट जिथे मात्र झेल होता, झेल सुद्धा सुटला आणि तिथे मात्र आपण बघू शकतायत एकेरीला दुहेरी, दुहेरीला तिहेरी आणि तिहेरीला चौथ्या धावेमध्ये कन्वर्ट केले गेलंय आणि या 4 धावा स्कोर कार्डवर अर्जित होत आहेत आणि 4 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले 14 या धावसंख्येवर. झेल सुद्धा सुटला आणि 4 धावा सुद्धा आल्या. अर्थातच जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय. झेल सुटलाय, पुन्हा एकदा जीवनदान मिळतंय आणि दीपेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळी करत असताना स्ट्राईक एंडला पुढील बॉल.
आणि झेल सोडल्याचा परिणाम ऑन साईडला चेंडू निघून जातोय दणदण करीत, परंतु एन मुळक्याच्या मुळे चेंडू थोडासा स्लो होतोय आणि या 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 16 या अंकांवर. 16 रन्स ऑन कार्ड, 16 धावा. खूप सुंदर पद्धतीने यावेळेस धावा येत असताना या षटकामध्ये, कारण की पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या होत्या. अर्थातच आतापर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 16 या अंकांवर, म्हणजे या षटकामध्ये आल्यात 12 धावा. ॲक्युरेसी दर्शवली जाते, गुड कमबॅक म्हणावं लागेल, परंतु अजूनही शेवटचं आणि अंतिम षटक शेष आहे. अजूनही काम संपलेलं नाही आहे, परंतु बघायचं यावेळेस स्वराज स्ट्राईक एंडला येईल, कशा पद्धतीने फलंदाजी होईल, कशा पद्धतीने गोलंदाजी होईल, याकडे लक्ष असणार आहे. घेऊया एक डीजे ब्रेक आणि त्यानंतर ऑनगोईंग मॅच मध्ये पाणी आहे, त्यामध्ये 90% पाणी आपण खारं बघू शकतायत. जे 8% पाणी आहे ते नक्कीच थोडंसं यूजच्या माध्यमातून नाही आहे, आणि त्यानंतर जवळजवळ 2% साठा आहे या भूतळावर, जो मात्र पाण्याच्या रूपाने आपण नेहमीच पित असतो. त्या कारणास्तव या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगेन की पाणी अडवा, पाणी जिरवा, जास्त पाण्याचा अपव्यय टाळा. स्ट्रेट ड्राईव्ह आहे, सुंदर फटका इंटू द गॅप, क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये फेकी होईल. तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी वळाले दोन्ही फलंदाज. स्ट्राइक एंडला थ्रो केला गेलाय, बॅट स्लाइड नाहीये, लक्ष्मण रेषा ओलांडली गेली नाहीये. अर्थातच फलंदाज बाद होऊन तंबूच्या आशाला जाईल. स्वराज्याच्या खेळीला पूर्णविराम. म्हणजेच काय तर धावचीत, आणि इथे मात्र धावचीतच्या रूपाने स्वराज बाद झाला. एक चांगला फलंदाज बाद होऊन तंबूच्या आशाला गेलाय, कारण की जिथे मात्र आपण बघितली पहिली धाव योग्य त्या पद्धतीने घेतली गेली नाही आणि दुसऱ्या धावेसाठी थोडासा कमी पडला. मार्जिन ऑफ इरर बघायला मिळाला या डिसिजन मध्ये, आणि नक्कीच बॅट स्लाइड केली गेली नाही आणि त्या कारणास्तव धावचीतच्या रूपाने खेळाडू बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यावेळेस ऑन साईडला प्रॉपरली मिडल झालाय, परंतु नक्कीच पुन्हा एकदा झेल धरतीला दान केला जातोय. बघा, झेल घेतला गेला होता, परंतु जे सेकंड हवे असतात ना झेल कंप्लीट होण्याकरिता, त्या सेकंड मध्ये चेंडू खाली पडला आणि त्या कारणाचं पुन्हा एकदा आपण बघू शकता स्कूल बॉय इरर, खराब फिल्डिंग म्हणावी लागेल. आणि इथून चेंडू आपण बघू शकतायत एक धाव आणि एकेरी धावेनेशी धावफलक 18 अंकांवर. महेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण बघू शकतायत. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीने संघाचा आकडा पुढे सरसावला जाईल. 19 या अंकांवर 19 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. 19 धावा या स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 3 चेंडूकडे एक धावफलक. 19 या धावसंख्येवर आपण बघताय. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, आडवा पट्टा नेहमीच धोकादायक क्रिकेटमध्ये, हे सातत्याने आपण म्हणत आलेलो आहोत. अक्रॉस लाईन क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट.
चेंडू निघून जातोय डॉट बॉल. अर्थातच 4 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित 2 चेंडू गणिक बघायचंय कशा पद्धतीने, कारण की हेमंत याने खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आतापर्यंत. ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय. लॉंगॉनच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव घेतली गेली आहे आणि एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. आणि एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 20 या अंकांवर. 20 रन्स ऑन कार्ड, 20 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. जर या शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर जर एखादा मोठा स्ट्रोक आला तर इथून एक फायटिंग टोटल पर्यंत मदर मारेल. कारण की आज सकाळच्या सत्रामध्ये 18 धावा डिपेंड झाल्यात. आज सकाळच्या सत्रामध्ये 25 धावा डिपेंड झाल्यात. अर्थातच एक कन्व्हिन्सिंग स्ट्रोक खेळावा लागेल. कारण की क्रिकेटमध्ये तुम्ही तुमच्या आगाजने नाही तर क्रिकेटमध्ये तुम्ही तुमच्या अंजामाने ओळखले जाता. पडत स्कूप करण्याचा प्रयत्न आपण बघू शकतात. एकच धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठी वळाले दोन्ही फलंदाज. जोपर्यंत थ्रो येईल तत्पूर्वी बघायचं झालं तर फलंदाज बाद होईल. अर्थातच एकच धाव ही स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल. एकेरी धावेनीची धावफलक जाऊन पोहोचलाय 21 या अंकांवर. जिंकण्याकरिता लक्ष असणार आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूंमध्ये 22 धावेंचं लक्ष हे समोर बघायला मिळत आहे. अर्णाला संघ चला आपण प्रेझेंटेशन बॉक्स टॉस का बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. आणि त्यानंतर गुरुनाथ 11 वाण्याचा पाडा या दोन संघादरम्यान लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. चला अर्नाळा संघ क्विकली आपण या 2 षटकांचा सामना बघायला मिळणार आहे. कारण की ऑलरेडी उशीर झालाय. घड्याळामध्ये ॲक्युरेट आपण बघू शकता जवळजवळ 2:53 झाले आहेत आणि आज फायनलचा दिवस आहे. अजून पहिली फेरीच पार पाडली गेली नाहीये. त्या कारणाचं थोडंसं सहकार्य करणं अपेक्षित आहे. चला अर्णाला संघ आपण टॉस करण्याकरिता यायचं आहे. धावफलक झाले 21 आणि जिंकण्याकरिता 22 धावेंचं लक्ष आहे. या अगोदर या धावा डिपेंड झाल्या आणि पुन्हा एकदा जर इतिहास रचायचा असेल तर चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. आणि ती गोलंदाजी बघायला मिळेल का? काय घडेल काय बिघडेल तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. गुरुनाथ 11 वाण्याचा पाडा आयोजित गुरुनाथ स्मृती चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम. जिंकण्याकरिता लक्ष आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूंमध्ये 22 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. नक्कीच या अगोदर मात्र तो कारनामा करून दाखवलाय आई गावदेवी अमराई संघाने. त्याच पद्धतीचा कारनामा मात्र या ठिकाणी करावा लागणार आहे आई गावदेवी पालिवली या संघाला. आणि पालिवली या संघाने या अगोदर हा कारनामा केलाय. चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे.
दोन फलंदाज 22 धाब्यांचा लक्ष्यांचा पाठलाग करण्याकरिता श्रेयश आणि त्यानंतर विशाल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज गणेश हा गोलंदाज आपण बघतोय. जरी सुद्धा आव्हान माफक असलं तरी तो सुद्धा अवघ म्हणून चालणार नाही आणि क्रिकेटमध्ये सांगायची गरज नाही. जेव्हा जेव्हा छोटी धावसंख्या तेव्हा तेव्हा आव्हान हे मोठं सातत्याने आपण बघितलंय. 18 चेंडू आहेत, 22 धाब्यांचं इक्वेशन बघायचं इथून कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल. पहिला गोलंदाज गणेश गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेटने. यावेळेस पहिला चेंडू आपण बघू शकता शपलून खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला आणि 1 बाव 4 धाबा. चौकाराचा इशारा पंचांच्या माध्यमातून. होतील पहिल्या चेंडूवर मात्र स्वागत केले गणेशाचे 4 धाब्याची. सुंदर स्ट्रोक श्रेयसच्या माध्यमातून शपल झाले ऑफस्टंपच्या बाहेर आणि चेंडूला ऑन साइडला खेळला गेला. चेंडू निघून गेला डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. 4 धाबा. यावेळेस ऑन साइडला डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु बघतच राहतील आणि चेंडू फ्लाय होत असताना बिग ब्लास्ट 6. 8 ताजा करून दिली न्यूझीलंड संघाचा कर्णधार आणि त्यानंतर बॅटर ब्रेंडन मॅकलम. काय जबरदस्त पद्धतीने डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि ऑन द राईज फटक्याला खेळलं गेलं लॉंग ऑनच्या वरन आणि या 6 धाबा. पुन्हा एकदा शपल झाल्यात ऑन साइडला. जबरदस्त फटकेबाजी देत दनादन बल्लेबाजी आणि चेंडू निघून गेलाय. 6 धाबा. आणि नक्कीच मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आदरणीय सन्माननीय महादेव अंबोजी घाटाळ यांचं या ठिकाणी स्वागत होत असताना नक्कीच त्यांचं शुभ आगमन होतं. धावफलक जाऊन पोहोचले आतापर्यंत 16 अंकांवर. खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी आणि टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा फलंदाज श्रेयस. यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक आहे. अगोदरच्या फटक्यामध्ये ताकद तर ही बघा नजाकत. विजयी स्ट्रोक 6 धाबा आणि या विजय स्ट्रोकने स्वागत केलं जाते आदरणीय सन्माननीय महादेव अंबोजी घाटाळ या ठिकाणी उपस्थित होत असताना कार्याध्यक्ष शिवसेना आदिवासी कक्ष ठाणे ग्रामीण आणि नक्कीच या ठिकाणी उपस्थिती होत असताना आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी काय जबरदस्त पद्धतीने केलं जात आहे. एक गोड व्यक्तिमत्व आणि नक्कीच आदरणीय सन्माननीय महादेव अंबोजी घाटाळ या ठिकाणी उपस्थित होत असताना कार्याध्यक्ष शिवसेना आदिवासी कक्ष ठाणे ग्रामीण आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. गुरुनाथ 11 वाण्याचं पण आयोजित गुरुनाथ स्मृती चषकामध्ये साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आप आहे और बहार आहे. चला अर्णाला संघ या ठिकाणी जरा उपस्थित राहा. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. या अर्णाला संघ